नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. कोकणकर हार्दिक या यूट्यूब चॅनलवरती. चला तर तुम्हाला आम्ही आज दाखवणार आहोत की पावसात खूप मजा पण येते आणि पावसात खूप नुकसान पण झालं माणसांचं, शेतीचं. ते तुम्हाला आम्ही आज दाखवणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. लवकरच ही व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवरती, बघा. आणि कमेंट, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. चला तर बघूया, तुम्हाला पुढे दाखवतो. तर मित्रांनो, पावसामुळे नुकसान काय झालं आहे तर हे बघा. आता माणसं मन्नी काढायला घेणार होती लवकरच, तर पाऊस आता मध्ये मध्ये पडतोय. तर हे बघा, शेताची वाट लावली आहे पूर्ण डुकरांनी. आणि माणसं रात्रभर जागतात सुद्धा डुकरं हाकलायला, वाट नको लागायला म्हणून. तर हे बघा, इकडे पुरं वाट लावून टाकलं आहे. त्या साईडला पण बघा, पूर्ण वाट लावून टाकलं आहे शेताची. भाताची वाट लावून टाकलं आहे पूर्ण. इकडे बघा, पूर्ण ह्या साईडला सुद्धा आहे. इकडे पण बघा, हे बघा. हेच नाही, अजून पुढे पण आहेत. पुढे पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, इकडे बघू शकता तुम्ही. बघा, इकडे माणसं हाकाटीला येतात. 2 ते 3 वाजेपर्यंत इकडे माणसं जागी असतात. हे बघा, खोप बांधले त्यासाठी. इकडे असं वाजवतात सुद्धा रात्री. 2 ते 3 वाजेपर्यंत जागे असतात, कारण डुकरं नुकसान करतात. त्यामुळे माणसं 2 ते 3 वाजेपर्यंत जागे असतात. इकडे पण बघा, 2 ते 3 वाजेपर्यंत रात्री इथे जागतात माणसं. पण शेवटी डुकरं ती वाट लावूनच जातात. हे बघा, पुरं वाट लावून टाकलं. इकडे पण हे 2च शेत दाखवले तुम्हाला, 2-3 दाखवलेत. अजून पुढे बाकी आहेत, ते पण तुम्ही बघा पुढे व्हिडिओमध्ये. तर इकडे असतात, हे बघा. इथे माणसं बसलेली असतात. चटई, झोप लागली तर इथेच झोपून जातात. सकाळी घरी येतात, मग सकाळी उठल्यानंतर घरी येतात. झोप लागल्यानंतर इथे झोपून जातात. बघू शकता तुम्ही. बघा, इकडे पूर्ण वाट लावलाय. असं झोपतात. चला तर आपण पुढे पण बघूया, पुढे पण दाखवतो तुम्हाला. चला, बघा, इकडे असं झोपून जातात. हे वेदांतला माहिती आहे, वेदांची आई येते इकडे. इकडे जवळच शेत आहे त्यांचा. चला तर पुढे बघूया आपण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, इथे माणसं झोपून हे लावलं आहे. त्यांनी टेक्नॉलॉजी वापरलं आहे डुकरं पालण्यासाठी. बघा, इथून झोपून खेचतात रशी. त्यांनी इकडे पुढे दाखवतो तुम्हाला काय केलं आहे. इकडे बघा, हे पूर्ण एवढा डुकरं पालण्यासाठी एवढी मेहनत केली त्यांनी, तरी पण डुकरं नुकसान करतातच. हे बघा, हे तिथून एवढं त्यांनी इकडे घेऊन आलेत. ते बघा, त्या साईडला तो वाजतोय ड्रम. एवढं त्यांनी हे केलं आहे, तरी पण डुकरं ती येतातच, वाट लावतातच. तरी पण 2 ते 3 वाजेपर्यंत असतात माणसं जागी. जर माणसं आलीच नाही हाकाटीला तर पूर्ण वाट लावून टाकणार डुकरं. कायच अन्नाची नासाडी होऊन जाईल. माणसानं एवढं मेहनत केल्याचं कायच भेटणार नाही फल. तर अजून पुढे पण बघूया आपण काय काय केलं माणसाने. बघा आपल्या व्हिडिओमध्ये. बघा, इथून आहे त्यांची वाटचाल. इथून येतात ते कंपाऊंडातून, म्हणजे तिकडे खूप गवत आहे, तिकडून येतात. आणि इकडे त्यांची वाटचाल आहे. मगाशी तुम्हाला इकडे दाखवलंच, ते इथूनच जातात. इथून येतात आणि इकडे जातात. इकडे एक होल आहे, साईल दाखवतोय. हे बघा, इकडून वाटचाल आहे. इकडून सरळ शेतामध्ये जातात ते. हे बघा, इथून व्हील आहे इथं. इथून हे बघा, इकडे लागले सुद्धा. हे बघा, इकडून जातात, इथून सरळ. काय एक नसतो ना, खूप जण असतात, त्यामुळे वाट लावून जातात ते. चला तर पुढे पण बघूया आपण किती नुकसान झालंय माणसांचं. बोललं तरी सुकवता येते, बघूया. असं तिला पण बोलायला सांग. काय बोलतोय? हे बघा, खूप ओला आहे, त्याच्यामुळे इकडे सुकवत आहेत माणसं. खूप नुकसान झालं त्यांचं पण. ते बोलतायत की इकडून येतात, इकडून पण येतात, इकडे जातात ह्या साईडला. इकडे शेतं आहेत ना खाली, त्यामुळे तर त्यांचं सुकवणं चालू आहे. खूप ओला झाला आहे, त्यामुळे काही जण तर घरीच मन्नी काढतायत आता ओटीवरती, कारण पाऊस कधी पण पडतो त्यामुळे. हे बघा,
इकडे पण ऐकू शकता तुम्ही ते लोक बोलतायत ते. चला ते इकडे बोलतायत, त्याने हात दाखवले आपल्या समोर. पुढे साप पुढे ते आणखी वाट लावले बोलतायत. तर पुढे बघूया आपण अजून किती वाट लावलंय. चला इकडे आपण चाललोय पुढे अजून बघूया पुढे. इकडे पण बघा ती बोलली ना माणसं, इकडे पण खूप वाट लावलाय. हे पाणी पण खूप तुंबलंय इकडे. इकडे बघा, हे बघा पाणी पण खूप आहे. इकडे पण माणसं आकाडीला येतात, तिकडे बघू शकता तुम्ही पुढे ते बघा. आणि हे डुकरासाठी त्यांनी लावलंय कपडा, डुकरं यायला नको म्हणून. हे बघा. चला तर पुढे अजून बघूया आपण. इथे खूपच वाट लागले, पाणी पण तेवढंच आहे, त्यामुळे ते काय लवकर कापू शकत नाही. बघूया अजून पुढे शेत आहेत. तर मित्रांनो इकडे बघा, हे सगळं माणसाने इकडे करून ठेवलंय कापून. तर का कापून ठेवलंय, कारण गावात आता गुरं पण खूप कमी झालेत. पहिली गुरं पण खूप होती, त्यामुळे त्यामुळे कसं गुरांना सोडली की गुरं खाऊन टाकायची सगळं गवत. पण आता काय गुरं कमी झाल्यामुळे सर्व माणसांना मेहनत करायला लागते डबल. त्यामुळे सगळ्या माणसांनी आता केलं आहे 2 दिवसात हे सर्व. खाली पण बघा गुरं पण खूप कमी झाली, कारण आता सर्व फॅमिली वगैरे सर्व मुंबईलाच राहतात त्यामुळे. तर हे बघा इकडे गावात मन्नी काढायला आणलेली आहे पाऊस असल्यामुळे. हे कालच केलं आहे माणसांनी. कालच्या वेळ आपल्याला काल जमलं नाही व्हिडिओ बनवायला, त्यामुळे आज दाखवतोय. कालच केले इकडे ओटीवर केले घरी, पाऊस असल्यामुळे थोडं. ते इकडे बघा, ही तर माणसांनी शेती, इथे पण शेती होती, शेती करायची सोडूनच दिली. हे बघा आता बार झालाय मोठा, ह्याला बार बोलतात. ह्याच्यातनं पण डुकरं खूप असतात, ते शेतात येतात. मग ते येतात खायला कंदमुळं, त्याच्यामुळे मग शेतांची पण वाट लावून जातात. इकडे पुढे आहेत शेतं, त्यांची पण वाट लावून टाकले पुरं. इथे वरती पण शेतं बंद केलेत करायची माणसाने. तर आपलं आता व्हिडिओ झाले पूर्ण, तर लवकरच येईल आपल्या यूट्यूब चॅनलवरती ही व्हिडिओ, तुम्ही नक्की बघा. इकडे बघा पुरा शेती बंद केली आहे माणसाने, पूर्ण बंद केले. वरती पण बंद आहे, इकडे पण बंद आहे, वरती पण बंद आहे, इकडे सर्व बंद केलं आहे माणसाने याचं शेती करायची. सर्व मुंबईला जातात त्यामुळे सर्व बंद केलं आहे आता. सर्व वसार आहे बघा, इकडे पण वसार पडलाय. चला तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकरच व्हिडिओ येणार आहे, ती बघा. चला भेटूया. तर मित्रांनो आपली व्हिडिओ इथे ते एंड होत आहे, आणि लवकरच आपल्या चॅनलवरती ही व्हिडिओ येणार आहे. काय वेदांत? हो. तर ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर काही माणसं आहेत ती मोठेपणा करतात शेतकऱ्या माणसासमोर, तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा शेतकरी माणसाची मेहनत किती आहे किती नाही, ती काय करतात ते शेतासाठी, काय नाही करत ते बघा तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. आणि शेतकऱ्या माणसाबद्दल तुम्हाला काहीतरी वाटत असेल, आणि आपण बघूया आता किती जणांना शेती आवडते, किती जणांना नाही आवडत. तर बघूया ह्या व्हिडिओमध्ये आपण किती जणांना शेतकऱ्याबद्दल काय वाटतं काय नाही वाटतं. तर बघूया ह्या व्हिडिओमध्ये किती जण लाईक, सबस्क्राईब, कमेंट, शेअर करतात चॅनलवरती आपल्या. मग आपल्याला समजेल शेतकऱ्या माणसाला किती माणसं मानतात. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आपण इथंच व्हिडिओ एंड करतो, लवकरच येणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ही व्हिडिओ. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय.